Hello friends, I welcome you in my video which is about our section 4 which deals with novel section, and from this section we are going to start our second topic entitled To Serve with Love. This is a social novel written by very famous writer Ustaz Edward Ricardo Brathwaite. हे नॉवेल सुरू करण्यापूर्वी स्टुडंट्स आपण या रायटरची थोडक्यात इंट्रोडक्शन पाहूया आणि मग या नॉवेलमधले असणारे जे मेन कॅरेक्टर्स आहेत, मायनर कॅरेक्टर्स आणि या नॉवेलची समरी आपण थोडक्यात पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. लेट्स नो समथिंग अबाउट अवर फेमस रायटर उस्ताद एडवर्ड रिकार्डो ब्रॅथवेट, ज्यांचा पिरियड होता 1912 to 2016. Known as E.R. Brathwaite was a Ghanese-born British-American novelist, writer, teacher and diplomat. या रायटी व्यक्ती गयाना या एका देशामध्ये त्याचा जन्म झालेला होता. सो गॅनीज बॉर्न ब्रिटिश अमेरिकन नॉवलिस्ट ती होती. रायटर, टीचर, डिप्लोमॅट म्हणून ती प्रसिद्ध होती. अँड बेस्ट नोन फॉर हिज स्टोरीज ऑफ सोशल कंडिशन्स अँड रेशियल डिस्क्रिमिनेशन against black people. He was the author of one of the famous 1959 autobiographical novels, To Serve with Love. So हे जे नॉवेल आपल्याला जो पार्ट स्टडी करण्यासाठी दिलेला आहे ते 1959 लिहिलेलं ऑटोबायोग्राफिकल नॉवेल आहे टू सर्व विथ लव. आणि त्यांनी बऱ्याचशा त्यांच्या कथांच्यामध्ये सामाजिक परिस्थिती आणि रेशियल डिस्क्रिमिनेशन म्हणजे जो काही वंशिक भेदभाव आहे, ब्लॅक पीपल्सच्या अगेन्स्ट जो वर्णभेद केला जात होता याबद्दल बऱ्याचशा कथा त्यांच्या वेल नोन आहेत, बेस्ट नोन आहेत. He also wrote a kind of homecoming about his tour of Africa. सो आफ्रिकेला त्यांनी भेट दिलेली होती त्याबद्दल त्यांनी अ काइंड ऑफ होमकमिंग याच्यामध्ये लिखाण केलेलं आहे. अ चॉईस ऑफ स्ट्रॉज, अ नॉवेल सेट इन लंडन अँड रिलक्टंट नेबर्स, अ मेमोर अँड रिटायर्स अबाउट रेसिझम. Then Brathwaite's numerous writings primarily dealt with difficulties of being an educated black man. त्यांच्या या लिखाणाच्या थ्रू आपल्याला प्रायमरीली काय दिसून येतं तर एक एज्युकेटेड ब्लॅक मॅन असून सुद्धा त्यांना काय काय डिफिकल्टीज फेस कराव्या लागल्या. ब्लॅक सोशल वर्कर, ब्लॅक टीचर अँड सिम्पली अ ह्युमन बेईंग हू फाउंड हिमसेल्फ इन अ सेट ऑफ इनह्युमन सर्कमस्टन्सेस. म्हणजे एक चांगली समाजसेवक व्यक्ती असताना, टीचर असताना, एक चांगला ह्युमन बिईंग असताना केवळ एक ब्लॅक पर्सन असल्या कारणानं त्यांना कोणकोणत्या अमानवीय अशा परिस्थितीतून जावं लागलेलं होतं. या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांनी आपल्या लिखाणामधनं, आपल्या वेगवेगळ्या नॉवेल्समधनं, कथांमधनं लिहिलेलं आहे. सो आपल्या ह्या टॉपिकबद्दल ची इन्फॉर्मेशन आपल्याला ह्या पॅरेग्राफमध्ये सापडती आहे. टू सर्व विथ लव इज अन ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. हे एक त्यांचं आत्मचरित्रपर नॉवेल आहे, कादंबरी आहे. द नॅरेटर इज अन इंजिनियर बट टू मेक बोथ एंड्स मीट. ही स्टोरी सांगणारा, कथन करणारा जो नॅरेटर आहे तो इंजिनियर आहे, पण आपलं चरितार्थ चालवण्यासाठी इथे तुम्हाला एक फ्रेज आलेली आहे, टू मेक बोथ एंड्स मीट मीन्स आपला चरितार्थ चालवणे, गुजराण करणे. सो पोटापाण्यासाठी त्याने एक जॉब स्वीकारलेला होता. ही ॲक्सेप्ट द जॉब ऑफ अ टीचर इन अ रफ लंडन ईस्ट एंड स्कूल. एका एंड स्कूल लंडनमधल्या एका शाळेमध्ये त्यांनी ॲज अ टीचर जॉब स्वीकारलेला होता. The school is full of troublemaker students who were rejected from other schools for their behavior. आणि या शाळेचं एक वैशिष्ट्य होते की या शाळेमध्ये जी मुलं होती ती इतर सगळ्या शाळांच्यामधनं रिजेक्ट केली गेलेली, नाकारण्यात आलेली मुलं होती, जी ट्रबल मेकर होती, दुसऱ्यांना त्रास देणारे अशी सगळे स्टुडंट्स त्या शाळेमध्ये होते. त्यांचं वर्तन खराब होतं. At the beginning, the narrator is ridiculed and bullied by the students. सो सुरुवातीला जेव्हा ॲज अ टीचर ही व्यक्ती त्या स्कूलमध्ये गेलेली आहे तेव्हा त्यांना कशाप्रकारे तिथल्या विद्यार्थ्यांनी रिडिक्यूल केलं, त्यांना त्रास दिला, त्यांना मनस्ताप सहन करावा लागला, त्यांना धमकावण्यात आलं, याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळेल. बट लॅटर हिज काम दॅम नर अँड डिझायर टू सी दॅम सक्सीड ग्रॅज्युअली अर्न हिम देअर रिस्पेक्ट. पण त्यांचं जे काम दॅमणार होता म्हणजे त्या
त्या व्यक्तीचा शांत स्वभाव आणि डिझायर टू सी देम सक्सीड, म्हणजे आपल्या स्टुडंट्सना यश मिळतं आहे हे पाहण्याची त्यांची तीव्र इच्छा, यामुळे कसं त्या मुलांच्या मनामध्ये या शिक्षकाच्या प्रती आदर निर्माण झाला हे सांगणारी ही आपली स्टोरी आहे. सो स्टुडंट्स, तुमच्या लक्षात आलं असेल की स्टुडंट अँड टीचर यांच्यामधली रिलेशनशिप सांगणारी ही एक अतिशय सुंदर कथा आहे. सो लेट्स स्टार्ट अवर व्हेरी इंटरेस्टिंग सोशल नॉवेल एंटायटल्ड टू सर्व विथ लव. याच्यातले कॅरेक्टर्स कोण कोण आहेत पहा. जसं नॉवेल म्हटलं की आपण आधीच्या आपल्या फर्स्ट टॉपिकमध्ये एलिमेंट्स ऑफ नॉवेल्स पाहिलेले आहेत. सो त्याच्यातले मेन जे काही एलिमेंट आहेत म्हणजे कॅरेक्टर्स, पात्र नॉवेलसाठी असावी लागतात. सो कोणती मेन मीन्स मेजर कॅरेक्टर्स आहेत आणि मायनर कॅरेक्टर्स आहेत ते आता आपण पाहतो आहोत. या ठिकाणी मेजर कॅरेक्टर्स आहेत रिकी ब्रॅडविट जो या स्टोरीचे नॅरेटर आहे, गिलियन ब्लँचार्ड, देन मिसेस डेल एव्हान्स, डेनहॅम, पमेला डेअर अँड मिसेस फ्लोरियन, आणि इतरही काही मायनर कॅरेक्टर्स इथं आपल्याला आहेत. तुम्हाला या सगळ्या कॅरेक्टरची इन्फॉर्मेशन असणं आवश्यक आहे, कारण या टॉपिकवरती तुम्हाला व्हेरीड ॲक्टिव्हिटीज विचारल्या जाणार आहे. सो त्यासाठी या सगळ्या गोष्टीचं नॉलेज तुम्हाला असणं अतिशय महत्त्वाचं आहे. So let's start our topic. So first of all we're going to discuss summary of the novel. So या नॉवेलचा, या कादंबरीचा थोडक्यात आपल्याला सार पाहायचा आहे की नेमकी स्टोरी काय आहे, त्याचं डिस्क्रिप्शन इथं आज आपण आता पाहणार आहोत. सो टू सर्व विथ लव इज अ वर्क ऑफ फिक्शन बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. हे जे कल्पित कथा आहे ती आपल्या लेखकाच्या आयुष्यावरती बेतलेली आहे आणि आपल्या लेखकाचं नाव आहे E.R. ब्रॅथवेट. या स्टोरीचा मेन कॅरेक्टर आहे E.R. ब्रॅथवेट. वर्क्स ॲज अन इंजिनियर इन अॅन ऑइल रिफायनरी. सो ॲज अ इंजिनियर म्हणून ती व्यक्ती एका ऑइल रिफायनरीमध्ये काम करत होती. ही सर्व्ड इन द रॉयल ब्रिटिश एअरफोर्स इन द वॉर. त्याचबरोबर यापूर्वी या व्यक्तीनं लढाईमध्ये रॉयल ब्रिटिश एअरफोर्समध्ये आपली सेवा बजावलेली होती. आफ्टर दी वॉर, बेईंग अ ब्लॅक पर्सन, ही वॉज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट. पण जेव्हा लढाई संपली त्यानंतर मात्र ब्लॅक पर्सन असल्याकारणानं, ती कृष्णवर्णीय व्यक्ती असल्याकारणानं त्यांना नंतरच्या काळामध्ये चरितार्थ चालवण्यासाठी जी नोकरी आवश्यक होती ती मिळवणं त्यांना कठीण होऊन बसलं. ॲज अ लास्ट रिझॉर्ट, सो एक शेवटचा एफर्ट, प्रयत्न म्हणून ही अप्लाइड इन अ स्कूल टू बिकम अ टीचर. एक शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी एका शाळेमध्ये ॲप्लिकेशन दिलं ॲज अ टीचर म्हणून. सरप्रायझिंगली ही इज एक्सेप्टेड ॲट द ग्रेनस्लेट स्कूल इन लंडन्स ईस्ट एंड. सो त्यांनाच आश्चर्य वाटलं या गोष्टीचं आणि आश्चर्यकारकपणे त्यांना या ग्रेनस्लेट स्कूल, लंडनमधल्या ईस्ट एंड भागामधलं ग्रेनस्लेट स्कूल या ठिकाणी त्यांना ॲज अ टीचर स्वीकारलं गेलं. अँड इज सेट टू टीच द सिनियर क्लासेस ऑफ द स्कूल. त्या शाळेतल्या जे काही सिनियर स्टुडंट होते त्यांना शिकवण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं. वाईल reading the novel, we have to understand that the time period in which the story takes place is very important. सो प्रथम जेव्हा आपण ही स्टोरी वाचणार आहे, नॉवेल कादंबरी वाचणार आहे, तेव्हा आपल्याला काय अंडरस्टँड करायचं आहे. अंडरस्टँड द टाईम पिरियड इन विच दी स्टोरी टेक प्लेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कोणत्या ठराविक पिरियडमध्ये ही गोष्ट घडलेली आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे. Brathwaite finds that even though he considers himself British and has served in the Royal Air Force RAF, जरी ब्रॅथवेट हे स्वतःला ब्रिटिश मानत असले आणि RAFमध्ये त्यांनी सेवा बजावलेली असली तरीसुद्धा द इंग्लिश डू नॉट कन्सिडर हिम टू बी वन ऑफ देम. तिथे जे काही गौरवर्णीय लोक होती, जे काही व्हाईट पीपल होते, ते मात्र ह्या कृष्णवर्णीय लोकांना, ह्या ब्लॅक पर्सन्सना आपलेसे मानत नव्हते. सो दिस लीड्स ब्रॅथवेट टू फील बेटर अबाउट द इंग्लिश अँड कलोनियलिझम ॲज वेल ॲज अबाउट हिज व्हाईट स्टुडंट्स. सो हा एक कुठेतरी कटुता, एक राग त्या ब्रॅथवेट ह्या रायटरच्या मनामध्ये होता. सो त्यांच्या मनामध्ये ह्या इंग्लिश लोकांबद्दल, या कलोनियलिझम म्हणजे वसाहतवादाबद्दल आणि इथे या शाळेमध्ये शिकणारे जे काही व्हाईट स्टुडंट्स आहेत त्यांच्याप्रती कटुतेची भावना कुठेतरी मनामध्ये होती.
Braithwaite's teaching position starts out roughly and is embarrassed time and again. सो सुरुवातीला त्याचं टीचिंग जे आहे ते रफली अगदी फक्त त्याचा चरितार्थ चालवण्यासाठी त्यांनी हा जॉब स्वीकारलेला होता. त्यामुळे रफली त्यांनी ही टीचिंग पोझिशन सुरू केली आणि इज एम्बरास्ड टाईम अँड अगेन. आणि हळूहळू मात्र त्यांचं हेच टीचिंग कशाप्रकारे अगदी इफेक्टिव्ह झालं आणि त्या विद्यार्थ्यांच्यामध्ये स्टुडंट्समध्ये की जे स्टुडंट्स पूर्वी त्यांना एम्बॅरास्ड करायचे, रिडिक्यूल करायचे, बुलीट करायचे, ते स्टुडंट्स आता त्यांचे ते हे शिक्षक फेवरेट बनलेले होते. So he considers his students disrespectful, ill-mannered and mischievous, while his students considered him to be an arrogant outsider, unfamiliar with the social environment in which they have grown up. सो या दोघांचं एकमेकांच्या प्रतीचं ॲटिट्यूड कसं होतं ते सांगणाऱ्या ह्या लाईन्स आहेत ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. सो ते आपल्या स्टुडंट्सना काय कन्सिडर करायचे, तर आपले हे विद्यार्थी डिसरिस्पेक्टफुल आहेत, ते शिक्षकांचा आदर करत नाहीत, सो इल मॅनर्ड आहेत, मिस्चिवस आहेत, खोडकर आहेत, दृष्ट आहेत, ते शिक्षकांना त्रास देणारे मुलं आहेत, असं ते त्या विद्यार्थ्यांना मानत होते. त्याच वेळेला तिथले विद्यार्थी या शिक्षकांना काय मानायचे, सो काय त्याला कन्सिडर करायचे, ॲरोगंट आउटसायडर. सो एक ॲरोगंट व्यक्ती आहे, एक हट्टी स्वभाव असणारा एक आउटसायडर आहे, बाहेरून आलेली ही व्यक्ती आहे, अनफॅमिलियर आहे, अनोळखी आहे, स्ट्रेंजर आहे, विथ दी सोशल एन्व्हायरमेंट, इथे जे एक सोशल सामाजिक एक पर्यावरण आहे त्याच्याशी अनफॅमिलियर असणारी ही व्यक्ती आहे की ज्या ठराविक सामाजिक वातावरणामध्ये ही मुलं वाढलेली होती, त्याला अनफॅमिलियर असणारे असे हे शिक्षक आहेत, असं त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या शिक्षकाच्या प्रती हा ॲटिट्यूड होता. देन द स्टुडंट्स हॅरॅस्ड हिम फ्रॉम डे वन. अगदी पहिल्या दिवसापासून ह्या स्टुडंट्सनी त्यांना हॅरॅस करायला, त्रास द्यायला सुरुवात केली होती. कशाप्रकारे ते विद्यार्थी ह्या शिक्षकांना, ह्या टीचरला त्रास देत होते ते सांगणारे हे सगळे ह्या दोन्ही लाईन्स आहेत. सो स्लॅमिंग देअर डेस्क ड्युरिंग द लेक्चर, म्हणजे त्यांचं लेक्चर सुरू असताना ते बेंचेस वाजवायचे, युजिंग फाऊल लँग्वेज, म्हणजे अपशब्द वापरून, चुकीची भाषेचा वापर करून ते त्या ठिकाणी त्यांना त्रास द्यायचे. देन बुलिंग हिम इन अ ग्रेट एक्सटेंट, म्हणजे एक प्रकारे दादागिरीची भाषा वापरून धमकावणीच्या सुरामध्ये ते त्यांच्याशी बोलायचे. सो अशा प्रकारे हे विद्यार्थी त्या शिक्षकांना अगदी पहिल्या दिवसापासून त्रास द्यायला त्यांनी सुरू केलेलं होतं. इवन दी गर्ल स्टुडंट्स डू नॉट स्पेअर अ मोमेंट टू हॅरॅस ब्रेथवेट, म्हणजे या ठिकाणी फक्त मुलंच नाही तर मुली जे काही विद्यार्थिनी होत्या त्यासुद्धा ब्रेथवेट यांना हॅरॅस करण्याच्या बाबतीमध्ये मागे नव्हत्या. In a reaction to that, Braithwaite verbally scolds the girls for acting in an unladylike manner and being unruly in the class. सो ते याबद्दल ब्रॅथवेट बऱ्याचदा त्यांना वर्बली म्हणजे शाब्दिक शब्दांच्याद्वारे ते त्यांना शब्द वापरून ते त्यांना ओरडत असायचे की त्यांना ते त्यांच्या अनलेडीलाईक मॅनरबद्दल, त्यांचं हे जे काही मुलींना न शोभणारं वर्तन आहे याबद्दल ते त्यांना शाब्दिक गोष्टींनी बोलत असायचे. When he understands that his outburst has not gained him any respect, पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण हा जो काही आरडाओरडा विद्यार्थ्यांच्या समोर करतोय तो काही कामाचं नाही आहे आणि तो आपल्याला ह्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रिस्पेक्ट, आदर निर्माण करू देणार नाही आहे. सो नॉट गेन हिम एनी रिस्पेक्ट अँड कॉपरेशन फ्रॉम दी स्टुडंट्स. सो आपण किती जरी आरडाओरडा केला तरी ते आपल्याला आउटसायडर म्हणतात, ॲरोगंट म्हणतात, अनफॅमिलियर आहे असं त्यांना वाटतं. त्यामुळे ते आपल्याला ते आपले करत नाही आहेत हे त्या ब्रेथवेट यांच्या लक्षात आलं आणि म्हणून ते आपल्याला कुठल्याही प्रकारे आदर देऊ शकत नाहीत, कॉपरेशन करू शकत नाही, त्यामुळे आपल्या ओरडण्यात काही अर्थ नाही असं त्यांच्या लक्षात आलं. ही चेंजेस इज टीचिंग, आणि म्हणून त्यांनी आपली टीचिंग मेथड बदलली. अँड हँडलिंग टॅक्टिक्स, म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना हँडल करण्याची डावपेच जे होते, डावपेच जे होते ते त्यांनी ॲज दो दे आर ॲडल्ट्स अँड रिस्पेक्टफुल पर्सन. सो ते त्यांच्याशी आता चांगल्या प्रकारे ते
ती मुलं ॲडल्ट आहेत, मोठी आहेत, प्रौढ झालेली आहेत, एक रिस्पेक्टफुल अशी पर्सन आहे, या पद्धतीने ते त्यांच्याशी इंटरॅक्ट करायला लागले, त्यांच्याशी बोलायला लागले. ही रिक्वायर्स एव्हरी गर्ल बी रेफर टू ॲज मिस. ते तिथल्या सर्व विद्यार्थिनींना मिस अशा प्रकारे आदरणीय शब्दाचा वापर करून बोलायला लागले. अँड दॅट ही स्टुडंट्स कॉल हिम सर. आणि तिथले जे काही विद्यार्थी होती त्यांना सर म्हणायला लागले. At first, the students find this level of difference ridiculous and unnecessary. सुरुवातीला हे जे काही जो काही शब्द ते आपल्यासाठी वापरत आहेत, ते आपल्याला त्यासाठी जो काही ते आदर दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते अगदी वेडगळ वाटतं आहे. आपल्याला ते हास्यास्पद वाटतं. मुलांना ते सुरुवातीला हास्यास्पद वाटलेलं आहे आणि अननेसेसरी वाटलेलं आहे. की आपण काही इतके मोठं नाही की आपल्याला त्यांनी सर मिस असं म्हणावं. सो ही हास्यास्पद प्रकारे आदर आपल्याला सर दाखवत आहेत असं त्या विद्यार्थ्यांना वाटत होतं. However, they come around after only a few weeks, completely changing both their hygiene and their attitudes. पण काही आठवड्यानंतर मात्र त्या विद्यार्थ्यांच्यामध्ये अगदी लक्षणीय असा बदल झालेला होता. त्या विद्यार्थ्यांची हायजीन, त्यांचं आरोग्य, त्याचबरोबर त्यांचा या शिक्षकांच्या प्रती असणारा ॲटिट्यूड हा अगदी सडन चेंज त्यांना झाल्याचं लक्षात आलं. सो दिस मार्क्स द सक्सेस ऑफ ब्रॅथवेट इन हँडलिंग स्टुडंट्स इन अ व्हेरी ॲमिकेबल वे. सो एक प्रकारे ब्रॅथवेट यांना या विद्यार्थ्यांना हाताळण्याच्या बाबतीमध्ये जे काही ॲमिकेबल वे म्हणजे शांत मैत्रीपूर्ण पद्धतीनं विद्यार्थ्यांना हाताळणं त्यांना आता शक्य झालं होतं. त्यात त्यांना यश मिळालेलं होतं. To increase the class cultural exposure, he takes them on field trips and excursions to museums and theaters. सो त्या मुलांचा कल्चरल एक्सपोजर व्हावा, त्यांना बाह्य गोष्टींची ओळख व्हावी, आजूबाजूच्या सगळ्या वातावरणची त्यांना आजूबाजूच्या सगळ्या कल्चरची ओळख व्हावी यासाठी ते त्यांना बऱ्याचशा सर्व विद्यार्थ्यांना ते फील्ड ट्रिप्सना घेऊन जात असायचे. आणि एक्सकर्शन्स म्हणजे सफरी, अनेक प्रकारच्या सफरी त्यांनी अरेंज केलेल्या होत्या. म्हणजे अनेक म्युझियम्स, थिएटर्सना ते आपल्या विद्यार्थ्यांना नेत असायचे. टू एव्हरीवन सरप्राईज, मेनी ऑफ दी स्टुडंट्स हॅव नेव्हर बीन. आणि ही गोष्ट त्या विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय एक मोठं सरप्राईज होतं, कारण ह्या विद्यार्थ्यांना कधीच कोणी अशा ठिकाणी अशा सफरी घडवलेल्या नव्हत्या. वाईट त्यामुळे या गोष्टीचा फायदा असा झाला की त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये एक जवळीक निर्माण झालेली होती, इंटिमसी क्रिएट झालेली होती. अ व्हाईट फिमेल टीचर गिलियन ब्लँचार्ड. सो त्या ठिकाणी जी काही एक फिमेल टीचर होत्या गिलियन ब्लँचार्ड, ते बऱ्याचदा ह्या सफरींच्या मध्ये त्यांच्याबरोबर त्या क्लासच्या बरोबर अकंपनी असायच्या. सो अकंपनीज दी क्लास ऑन दीज एक्सकर्शन्स. This marks the beginning of a friendship between Blanchard and Braithwaite. सो या सफरींच्यामुळंच ब्लँचार्ड आणि ब्रॅथवेट यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे घनिष्ठ मैत्री झालेली आहे, ती सुरुवात होती. Similarly, Braithwaite's relationship with his students is stayed many a time. आणि बऱ्याच वेळेला ब्रॅथवेट आणि त्यांचे विद्यार्थी यांच्यामधले जे काही एक नातं बनायला लागलेलं होतं, ते नातं बऱ्याच वेळेला त्याचं टेस्टिंगसुद्धा होत होतं. ऑल्दो ही स्टुडंट्स फ्रिक्वेंटली डिसअपॉइंट अँड हर्ट हिम. पण असं असलं तरीसुद्धा बऱ्याचदा त्याचे विद्यार्थी त्याला डिसअपॉइंट करायचे, त्याला हर्ट करायचे, त्याच्या मनाला दुखवत असायचे, त्याला निराश करायचे. ही लर्न्स टू फॉरगिव्ह देम. पण आता बऱ्याचदा शिक्षकांना विद्यार्थ्यांनी किती जरी चुका केल्या, किती जरी त्यांना हर्ट केलं, त्यांना डिसअपॉइंट केलं, तरीसुद्धा फॉरगिव्ह करण्याची एक क्वालिटी शिक्षकामध्ये असते. सो तीच ब्रॅथवेट यांच्या अंगी होती. आणि त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टींच्या वेळेला ॲज अ टीचर ब्रॅथवेट यांनी आपल्या विद्यार्थ्यांना फॉरगिव्ह केलेलं होतं, त्यांना क्षमा केलेली होती, माफ केलेलं होतं. द स्टुडंट्स कॉन्स्टंटली सरप्राईज हिम with their maturity, empathy and knowledge. सो बऱ्याचदा एवढं आपण आपल्या शिक्षकांना त्रास देतो तरीसुद्धा आपले शिक्षक हे किती मच्युअरपणे वागत आहेत, किती आपल्या बाबतीमध्ये ते सहानुभूतीनं दाखवत आहेत, किती नॉलेज मार्गदर्शन ते आपल्याला चांगल्या प्रकारे करत आहेत, या गोष्टींच्याबद्दल या विद्यार्थ्यांना एक प्रकारे या शिक्षकांच्या प्रती आश्चर्य वाटत असायचं. So another facet of the story which greatly affects its narrative. आणि
सगळ्यात आणखीन एक दुसरी कोणती फॅसेट असेल या स्टोरीची, या फॅसेट मीन्स बाजू, साईड. सो ती कोणती साईड होती जी ग्रेटली या नॅरेटिव्हला अफेक्ट करत होती, या कथनाला अफेक्ट करत होती? लाईज इज दी हेवी हिस्ट्री ऑफ कलोनियालिझम. म्हणजे त्या ठिकाणी जे काही वसाहतवाद होता, त्या वसाहतवादाचा इतिहास हाही या स्टोरीच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न ब्रॅडविट यांनी केलेला आहे. त्याचबरोबर इट्स डार्क कॉन्सिक्वन्सेस, त्याचे या वसाहतवादाचे त्या काळामध्ये झालेले त्याचे कॉन्सिक्वन्सेस म्हणजे परिणाम, याच्याबद्दलही ते इथं आपल्याला सांगतायत. त्यान मेंटल फिजिकल ट्रॉमा, त्याचबरोबर या कलोनियालिझममुळे त्यांच्या मनावरती झालेला मानसिक शारीरिक असा जे काही आघात होता, धक्के होते, याबद्दल ते सांगत आहेत. दॅट इन्क्रीजेस ब्रॅथवेट्स हॅट्रेड अँड रॅट फॉर ब्रिटिश. सो याच शारीरिक मानसिक आघातांच्यामुळे या ब्रॅथवेट यांच्या मनामध्ये या ब्रिटिश लोकांच्याबद्दल, ह्या गोऱ्या लोकांच्याबद्दल तिरस्काराची भावना, रॅट म्हणजे रागाची भावना निर्माण झालेली होती. He constantly feels the prejudicial effects of colonialism while living in England after World War II. सो बऱ्याचदा ब्रॅथवेट यांना ही प्रिज्युडिशियल इफेक्ट्स या कलोनियलिझमचे जाणवत होते. म्हणजे जे काही या कलोनियलिझमचे, वसाहतवादाचे अपायकारक असे परिणाम होते, ते त्यांना कॉन्स्टंटली ते त्यांना होत होते. वाईल लिव्हिंग इन इंग्लंड, म्हणजे जेव्हा वर्ल्ड वॉर सेकंड घडलेलं होतं इंग्लंडवरती, त्याचा काय इफेक्ट परिणाम होतो आहे याबद्दल त्यांना जाणीव होत होती. अँड दिस निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस फ्रिक्वेंटली शेप हिज थॉट्स अँड ॲक्शन्स. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांचे जे काही नकारार्थी अनुभव जे होते ते त्याच्यामुळं त्यांचे विचार, त्यांचे आचार शेप घेत होते, आकार घेत होते. सो ब्रॅथवेट इज सरप्राइज्ड अँड शॉक्ड बाय दी कंडिशन्स इन विच दी स्टुडंट्स लिव्ह. त्यामुळे अशा या वातावरणामध्ये हे विद्यार्थी, हे स्टुडंट राहत आहेत. अँड ऑल्सो द फिजिकल ट्रॉमा ऑफ दी वॉर दॅट कॅन बी सीन थ्रू आउट हिज टीचिंग एन्व्हायरमेंट. त्याचबरोबर जी काही फिजिकल ट्रॉमा होता, म्हणजे जे काही शारीरिक आघात ह्या लढाईचे त्याच्यावरती मनावरती झालेले होते, ते सुद्धा आपल्याला ह्या लिखाणाच्या थ्रू जाणवत आहे. सो दॅट कॅन बी सीन थ्रू आउट हिज टीचिंग एन्व्हायरमेंट. सो शिकवत असताना ह्या टीचिंग एन्व्हायरमेंटमध्ये त्यांना त्या लढाईमुळे कुठल्या प्रकारचे शारीरिक आघात सोसावे लागलेले होते याचंही रिफ्लेक्शन त्यांच्या लिखाणातनं, या नॉवेलमधनं आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो दिस इज द समरी ऑफ द नॉवेल टू सर्व विथ लव, रिटन बाय फेमस रायटर